स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की काल जो टीईटीचा जो पेपर आहे तो पेपर भिवंडीमध्ये फुटलेला आहे. लाख रुपये करोड रुपयांचं ते विक्री चालू होती आणि चालू करणार होते आणि ते संपूर्ण महाराष्ट्रभर त्या पेपरला पसरवणार होते. त्यामुळे एक धोका टळलेला आहे की ज्या माध्यमातून आपण मेहनत करून येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा पासिंगचा टक्का आणि जे पैसे विकत घेऊन जो पेपर देणार होते त्यांचा टक्का जो आहे यामुळे वाढणार होता हे सुद्धा आपल्याला माहित होतं. आणि यामुळे चांगलं झालं की तो पेपर फुटलेला जो आहे तो रद्द करण्यात आला. महत्वाचा मुद्दा रद्द करण्यात आला. त्या संदर्भातील नोटिफिकेशन जे आहे ते कालही महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि काल अजून एक नोटिफिकेशन त्यांनी टाकलेलं आहे जे याची परीक्षा जी आहे ती परीक्षा नेमकी कधी होणार आहे या संदर्भातील त्यांनी एक अपडेट टाकलेला आहे. परंतु त्यात मात्र त्यांनी तारीख दिलेली नाही. मग त्यात उल्लेख काय केलेला आहे आपण सुद्धा महा टीईटीच्या साईडवरती जाऊन तुम्ही बघू शकता. ते जे नोटिफिकेशन आहे ते तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आम्हाला ज्यानुसार आम्हाला करता येईल म्हणजे पुढे जसा दिवस त्यांना खाली मिळेल म्हणजे संडेला जो दिवस खाली, कारण प्रत्येक दिवशी जे आहे ते काही ना काहीतरी परीक्षा असतात, कुठले ना कुठल्या तरी पेपर्स असतात. त्यामुळं ही जी परीक्षा आहे ती ऑफलाईन परीक्षा असणार आहे. तर मग त्यामध्ये सेंटर आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्याला पुन्हा नियोजन करणं, अजून सेंटर चेंज करणे या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे थोडा वेळ लागेल. तर 10 ते 15 दिवस याला वेळ लागू शकते. आणि पुढील जे काही संडे असेल कोणताही म्हणजे या एक वीक नंतरचा जो काही संडे असेल तर त्या संडेमध्ये हा पेपर घेईल. त्या संदर्भातला आम्ही नोटिफिकेशन देऊ. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्या ठिकाणी स्पष्ट निर्देश त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिषद पुणेच्या माध्यमातून आपल्या सर्व टीईटी देणारे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना दिलेले आहेत. त्यात सर्वाधिक जो टक्का आहे यावर्षीचा टक्का आहे 6 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी टीईटीचे अर्ज केलेले आहेत. त्यामध्ये शिक्षक बांधव आहेत, त्यामध्ये आपले जे उमेदवार आहेत, आपले जे डीएड बीएड धारक विद्यार्थी आहेत, जे कोणी एक पेपर पास झाले असतील, कोणी दुसरा पेपर पास झालेला असेल, त्यांना दुसऱ्यासाठी आलेले असतील, कोणी पहिल्यासाठी त्यांनी अप्लिकेशन केलेले असेल, तर असे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. तर त्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही अफवावरती आपण विश्वास ठेवू नका. आपल्याकडे सर्वांकडे स्मार्ट मोबाईल आहे. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातूनही ते बघू शकता. परंतु आपण स्वतः अपडेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या साईट आहेत त्यावरती जा. युट्यूबवर न बघितलेलं चालेल, परंतु तुम्ही साईटवरती सेकंदाचं काम आहे. तुम्ही जर ते mahitit.gov.in वर आपण जर सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचं नोटिफिकेशन सुद्धा मिळणार आहे आणि त्यात ऑथेंटिक माहिती साईटवरती आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. जशी डेट आली तसे अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत. धन्यवाद.